नमस्कार मित्रांनो, लग्नाची पिढी येणाऱ्या भागामध्ये असे होणार की रात्रीच्या भागामध्ये आपण असे बघितले की सिंधू आणि मधू यांचे जे काही डोहाळ्याचा कार्यक्रम असतो त्यामध्ये सिंधूचे सर्वजण कौतुक करत असतात आणि ते सर्व बघून मधूचा तर मात्र खूप जळफळाट होत असतो। येणाऱ्या सर्व बायका हे सिंधूचेच कौतुक करत असतात आणि मधू तर प्रेग्नेंट आहे, पण जो काही हा ग्लो आहे तो सर्व सिंधूच्या चेहऱ्यावर, कारण या बाळाची ही खरी आई तर सिंधूच आहे। त्यामुळे खरंच सिंधू खूप आनंदी सुद्धा आहे आणि खरंच खूप नशिबान सुद्धा, कारण आई होण्याचे सुख सिंधूला शेवटी मिळालेच असे सर्वजणी बायका सुद्धा सिंधूचे कौतुक करत असतात। तेव्हा राघव आणि राजश्री सिंधूच्या हाताला धरून तिला जे काही डोहाळ्याचा कार्यक्रम असतो तेथे बसवतात, तर सिंधू खूपच खुश असते। मात्र मधू ही खूपच चिडते आणि ती आपल्या आईला म्हणत असते की गेल्या 8 महिन्यापासून या बाळाचा जो काही त्रास आहे तो मी काढते आणि येथे सर्वजण त्या सिंधूचे कौतुक करतात आणि ती चिंचा खाऊन ज्यानेही त्या बाता करत असते। तेव्हा मधूची आई सुद्धा मधूला समजावत असते की अगं, तू कितीही स्वतःला हा विचार केला नाही आणि कितीही स्वतःला समजून घे की या बाळाची खरी आई ही सिंधूच आहे, तुला हे समजूनच घ्यावे लागेल आणि हे सत्य आहे। तर लगेच मधू म्हणत असते की आई, मी तुला किती वेळेस समजावले की मी सिंधूला हे बाळ देणार नाही। मधूची आई म्हणत असते की तुझ्यासारखं मी स्वप्नाच्या जगात नाही जगत, जे सत्य आहेस ते मी तुला सांगते। राघवने जरी तुझी कितीही काळजी घेत असली तरी शेवटी राघव हे जे काही बाळ आहे ते सिंधूलाच देणार आणि हे सिंधू राघवचेच बाळ आहे। तेव्हा राघव आणि सिंधू एकमेकांबरोबर खूप असे हसून खेळून गप्पा करत असतात आणि एकमेकांची मज्जा करत असतात। तेव्हा मधूची आई असते ती मधूला म्हणत असते की बघितले का, राघव आणि सिंधू एकमेकांबरोबर किती आनंदी आहे आणि मधू, राघव तुला थोडासा सुद्धा विचारत सुद्धा नाही आणि तुला काही इम्पॉर्टन्स सुद्धा देत नाही। तेव्हा राघव सिंधूला झोक्यामध्ये बसून मस्त असा झोका देत असतो, तर त्यातील काही बायका म्हणत असतात की खरंच राघव आणि सिंधूचे प्रेम हे जगावेगळेच आहे आणि बघ सिंधूच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे आणि राघव किती प्रेमाने सिंधूला तो झोका देतो। तेव्हा राजश्री आणि ही सिंधू आणि राघवची दृष्ट काढते, तर लगेच ऋषभ आणि जे काही रेश्मा हे असतात ते सिंधू आणि राघवचे मस्त असे फोटो काढत असतात। तर जे काही डोहाळ्याचे जे काही फंक्शन असते ते सर्व सिंधू आणि राघव एकत्र पार पडत असतात। मात्र मधूचा खूप जळफळाट होत असतो। तर इकडे मधूला ह्या झोक्यामध्ये बसवले जाते। काकू आणि इतर सर्वजणी मस्त असे डोहाळ्याचा गाणे म्हणू लागतात आणि मधू तर खूपच खुश असते। मात्र मधूचे सर्व लक्ष हे राघव आणि सिंधूवर असते। तेव्हा राघव आणि सिंधू हे एकमेकात पूर्णपणे हरून गेलेले असतात आणि मस्त असे एकमेकांबरोबर ते फोटोचा आनंद घेत असतात। तर राघव सिंधूला एक छान असे गिफ्ट देतो, म्हणजे जे काही फोटो फ्रेम असते आणि त्यात एकीकडे सिंधूचा आणि एकीकडे राघवचा फोटो असतो आणि मध्ये जे होणारे काही बाळ आहे विनायक किंवा जी काही प्रियंका नावाची बाळ येणार असते त्याचा फोटो त्यामध्ये ठेवायचा असतो। तर सिंधू ते गिफ्ट बघून खूपच खुश होते आणि तेव्हा मात्र ते गिफ्ट हातामध्ये घेऊन सिंधू आणि राघव एकमेकांच्या मिठीत फोटो काढतात। मात्र हे सर्व बघून मधूचा खूपच असा जळफळाट होत असतो। मधू म्हणत असते की आज जे काही केले ते मी केले आहे आणि माझ्याबरोबर राघव मला सोडून त्या सिंधूबरोबर किती आनंदात आहे, माझी थोडीसुद्धा काळजी तो घेत नाही आणि 9 महिने मी या बाळाला सांभाळणार। तेव्हा सिंधू आणि राघवला एकत्र बघून मधू मनात विचार करत असते की सिंधू, तू आता बघतच राहा मी काय करते ते, तुझ्या चेहऱ्यावरचं जे काही हसू आहे ते जर मी उतरवले नाही तर मी सुद्धा नावाची मधू नाही। तेव्हा सिंधू आणि मधू ह्या दोघीजणी सुद्धा त्या झोक्यामध्ये बसतात। तर लगेच सर्वजण ह्या बायका सिंधू आणि मधूचे औक्षण करतात, त्यांची ओटी भरली जाते आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर राजश्री म्हणते की रेश्मा, जे काही वाट्या ठेवलेल्या आहे ते घेऊन ये। तर लगेच रेश्मा त्या बर्फी आणि पेढा आणि जे काही असते आणखीन खीर वगैरे सर्व काही पदार्थ ते आणले जातात। तर सिंधू ही पहिली वाटी उचकण्यासाठी लागते। तर सिंधू राघवला विचारते की कोणती वाटी घेऊ, तर लगेच राघव म्हणतो की खीर। तर लगेच सिंधू उचकते तर त्यामध्ये खीरच निघते। तर लगेच तेथील बायका म्हणतात की सिंधूला तर मुलगी होणार। तेव्हा सर्वजण खुश होऊन टाळ्या वाजवतात। तर लगेच काकू म्हणते की मधू, तू आता तुझी वाटी निवड। तर लगेच मधू जी काही वाटी झाकलेली असते ती उचकते, तर त्यामध्ये गुलाबजामुन निघतो।
तर लगेच काकू म्हणते की खरंच मस्त आणि मधू तुला मुलगाच होणार। तेव्हा लगेच जे काही ऋतूच्या आत्या असते ती म्हणते की आपण ह्या फंक्शनवर आज मस्त डान्स करूया। तेव्हा सर्वजण डान्स करण्यासाठी मग्न झालेले असतात। तर राघवला शिंदेंचा फोन आलेला असतो आणि राघव बोलण्यासाठी बाजूला जातो। तर लगेच मधू ही सिंधूला विचारते की सिंधू तू आज तर खरंच खूप आनंदी दिसते। सिंधू म्हणते की हो, कारण मी आनंदी आहे, कारण आज माझा डोहाळ्याचा कार्यक्रम आहे आणि मी लवकरच आईसुद्धा होणार आणि काही दिवसातच माझे जे काही बाळ आहे ते माझ्या ह्या मांडीवर खेळण्यासाठी येणारच। तर लगेच मधू म्हणते की नाही सिंधू, मी जे काही तुझा गैरसमज आहे ना तो आज दूर करते, कारण की माझ्या पोटामध्ये जे काही बाळ आहे ते बाळ मी तुला देणारच नाही आणि तुझा जो काही प्रेमाचा नवरा आहे ना तोच माझ्या ओटीमध्ये हे बाळ मला देऊन जाईल, हे लक्षात ठेव सिंधू। सिंधू म्हणते की मधुताई कोण खरे आईबाप आहे हे लवकरच वेळ आल्यानंतरच समजेल आणि कोण या बाळाची खरी आहे। तर लगेच मधूला मात्र मोठा धक्का बसलेला असतो। सिंधू म्हणते की ज्यांनी जे काही गुन्हे केलेले आहे त्याची पापाची शिक्षा लवकरच त्यांना भेटणार। तर लगेच मधूला आणखीनच धक्का बसतो, कारण मधूने जे काही बळजबरीने गीताला या प्लॅनमध्ये अडकवलेले असते ते सर्व सत्य आता बाळ झाल्यानंतर सिंधू ही सर्वांसमोर आणणार असते आणि मधूला जेलची कशी हवा खाण्यासाठी पाठवणार असते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।